नमस्कार, मी अनिरुद्ध मराठे. हा आठवडा अमेरिकेतून ह्या व्हिडिओ सिरीजच्या 6व्या भागात मी आपलं स्वागत करतो. आज सप्टेंबर 28 रविवार अमेरिकेत आहे आणि आज आपण सप्टेंबर 22 ते सप्टेंबर 28 या दरम्यान कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी अमेरिकेत घडल्या, कोणत्या बातम्यांचं प्रस्थ या आठवड्यात अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांवरती होतं, वृत्तमाध्यमांमध्ये होतं, याचा आपण आज आढावा घेणार आहोत. 4 गोष्टी आज आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट अशी होती की ती म्हणजे ॲसिटोमिनोफेन किंवा टायलेनॉल ह्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी काही घोषणा केली. ती घोषणा काय होती, त्याचे परिणाम काय होते ते आपण बघणार. दुसरी गोष्ट जी होती ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएनच्या जनरल असेंब्लीमध्ये म्हणजे युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये एक भाषण दिलं. ते भाषणही या आठवड्यामध्ये गाजलं आणि ते भाषण काय होतं ते आपण बघणार आहोत. अजून एक मास शूटिंग अमेरिकेत ह्या आठवड्यात घडलं. तुम्ही जर का माझे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की दर आठवड्याला मी ज्या वेळेला हा व्हिडिओ करतो त्यावेळेला दर आठवड्याला एक मास शूटिंग हे होतच असतं. त्याच्यामुळे एक अजून मास शूटिंग या आठवड्यात घडलं, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. नंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी एक अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. ती कशासाठी बोलवली, काय बोलवली, पीट हेग्सेथ हे कोण आहेत हे आपण बघणार आहोत. आणि शेवटचा आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकन सरकारचं जे दुकान आहे ते दुकान बंद पडेल की काय, म्हणजे शटडाऊन, गव्हर्नमेंट शटडाऊन हे होऊ शकतं की काय, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. तर त्या शक्यतेचा देखील आपण आढावा काय झालं हे आपण बघणार आहोत. तर आपण सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करू ती म्हणजे या आठवड्यात 22 सप्टेंबर रोजी एक पत्रकार परिषद, प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली. कार्यक्रमाचं नाव असं होतं, प्रेसिडेंट ट्रम्प सेक्रेटरी केनेडी अनाउन्स बोल्ड ॲक्शन्स टू टॅकल ऑटिझम एपिडेमिक. ऑटिझम नावाचा जो आजार, त्याला आजार म्हणायचं का एक कंडिशन म्हणजे एक परिस्थिती असं म्हणायचं हे मला माहीत नाही, मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही. परंतु ऑटिझम ही खरी घटना आहे. ऑटिझमनी अनेक मुलं आणि त्याच्यापुढे ते जेव्हा मोठे होतात त्यावेळेला देखील त्यांना हा एक त्रास होत असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तारे जमीन पर हा आमिर खान यांचा सिनेमा होता, त्यामध्ये त्यांनी हा प्रश्न हाताळला होता. तर ही जी पत्रकार परिषद होती ती ऑटिझमच्या संदर्भात होती. पण ऑटिझमच्या संदर्भात असलेली पत्रकार परिषद ही टायलेनॉलच्या संदर्भात सगळीकडे प्रसृत झाली आणि ते कसं काय झालं ते आपण बघू. तर ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोण कोण होतं तर प्रेसिडेंट डोनाल्ड जे ट्रम्प, HHS सेक्रेटरी, हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस, ज्याला भारतामध्ये आपण आरोग्य मंत्रालय असं म्हणू, तर इथे त्याला हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस असं म्हणतात. तर त्याचे जे सेक्रेटरी, इथे मंत्री म्हणत नाहीत बरं का, मिनिस्टर म्हणत नाहीत. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. मिनिस्टर म्हणजे ही एखाद्या चर्चमधली पोझिशन असू शकते आणि असं इथं नाही आहे. आपल्याकडे देखील मिनिस्टर हा शब्द आला तो ब्रिटिश परंपरेनुसार आला. तर मिनिस्टर असं नाव न घेता ते सेक्रेटरी असं म्हणतात. तर हेल्थ अँड ह्युमन सेक्रेटरी रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर. तर रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर कोण तर जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचे बंधू रॉबर्ट एफ केनेडी हे अमेरिकेचे अटर्नी जनरल होते. एफ केनेडी होते आणि जॉन एफ केनेडी या दोघांचीही दुर्दैवाने हत्या करण्यात आली अमेरिकेमध्ये. तर हे जे रॉबर्ट एफ केनेडी जे होते, जॉन एफ केनेडी यांचे बंधू, त्यांचा मुलगा म्हणजे हा रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर. त्यानंतर डॉक्टर जय भट्टाचार्य, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे भारतीय लोक पण आहेत ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये आणि हे डॉक्टरही ट्रम्प यांचे विचार पुढे नेणारे डॉक्टर आहेत असं वाटतं. नंतर कमिशनर डॉक्टर मार्टी
मॅकारी आणि CMS डिरेक्टर, CMS म्हणजे सेंटर्स फॉर मेडिकेअर आणि मेडिकेड सर्व्हिसेस, डॉक्टर मेहमत ऑज हे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. तर या पत्रकार परिषदेमध्ये मेजर अनाउन्समेंट किंवा मुख्य घोषणा काय झाल्या तर ॲसिटोमिनोफिन हे औषधाचं नाव आहे. त्याचा ब्रँड जो अमेरिकेत प्रसिद्ध आहे तो टायलेनॉल नावाचा ब्रँड आहे. ॲसिटोमिनोफिन हेच औषध जगभरात इतरत्र पॅरासिटामॉल नावाने ओळखलं जातं. तर ॲसिटोमिनोफिन हे औषध गर्भवती स्त्रियांनी घेऊ नये किंवा अत्यंत कमी प्रमाणात घ्यावं अशी घोषणा या ऑटिझमच्या संदर्भातल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. कारण ॲसिटोमिनोफिन तुम्ही घेतलं तर त्यांनी मुलाला ऑटिझम होऊ शकतो असं अशी एक काही बतावणी ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये झाली. त्यांनी असं म्हटलं होतं की FDA टू इश्यू इमिजिएट नोटीस टू फिजिशियन्स ऑन अ पॉसिबल असोसिएशन. ह्याच्यात एक गंमत बघा, त्यांनी नाव काय दिलं, पॉसिबल असोसिएशन. म्हणजे कदाचित असोसिएशन असू शकतं, म्हणजे ते सहधर्मानी एकत्र राहू शकतात. उदाहरणार्थ ॲसिटोमिनोफिन घेतलं आणि ऑटिझमचं प्रमाण असं होऊ शकतं. परंतु ऑटिझम हा ॲसिटोमिनोफिननी होतं असं कॉझल रिलेशनशिप ज्याला म्हणतात, म्हणजे जे कारण ॲसिटोमिनोफिन आहे का, तर तसं ते नाही असं त्यांनी सांगितलं. तर ॲसिटोमिनोफिनचं प्रमाण कमी करण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिटोमिनोफिन हे घेऊच नाहीये असं ट्रम्पनी आपल्या जनतेला, त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रियांना सुचवलं. ट्रम्प असं म्हणलं, टेकिंग टायलेनॉल इज नॉट गुड. डोंट टेक टायलेनॉल व्हाईल प्रेग्नंट अनलेस ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि त्यानंतर ट्रम्प त्याच्यावरती असं म्हणले की टफ इट आउट, बरं का, म्हणजे तुम्ही सहन करा, टफ इट आउट असं ट्रम्प यांनी म्हटलं. आता एक लक्षात घ्या की ॲसिटोमिनोफिन हे औषध गर्भवती स्त्रियांना कधी दिलं जातं हे आपण पाहिलं पाहिजे. गर्भवती स्त्रीला ताप आला, अंगमोडी असेल, अंग दुखत असेल, तर त्या गर्भवती स्त्रियांना ॲसिटोमिनोफिन हे औषध डॉक्टर ठरवतात. किती डोस, कधी घ्यायचा, किती वेळा घ्यायचा, हे डॉक्टर ठरवून ते डॉक्टर त्या स्त्रियांना हे सांगतात. तर डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे टफ इट आउट, म्हणजे ते तुम्ही सहन करा गर्भवती स्त्रियांनी. आता मी डॉक्टर नाही, त्याच्यामुळे ह्याच्यात कोणताही वैद्यकीय सल्ला देत नाहीये किंवा काही नाही, पण मी माझा अनुभव सांगतो. साधारण एक 99-100 तापमान असेल, टेम्परेचर असेल, तर मनुष्य थोडं बहुत सहन करू शकतो. काही जणांना तेही सहन होत नाही. परंतु 101, 102, 103 असा जर का ताप यायला लागला कोणत्याही कारणामुळे, ताप येतो त्याचं कारण वेगळं असतं, काहीतरी इन्फेक्शन झालं असेल, व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, काही असेल, पण त्याच्यामुळे ताप येतो आपल्याला. ताप हा आपल्या इम्युन सिस्टीमचा एक रिस्पॉन्स आहे, प्रतिकारशक्तीचं एक प्रकटीकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु तो 101, 102, 103 असा फॅरनहाईटमध्ये जर का तो ताप वाढला तर त्या तापामुळे तो जर का ताब्यात आला नाही तर तापामुळे इतर इंद्रियांवरती परिणाम होऊन त्यातून अजून गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः डॉक्टर नाहीत, परंतु ते बायकांना उठसूट टफ इट आउट हा असे सल्ले द्यायला का सुरुवात करतायत याची काही कल्पना येणार नाही. परंतु ह्या घोषणेमध्ये देखील, म्हणजे त्याच्या जर का तुम्ही व्हाईट हाऊस किंवा HHSच्या वेबसाईटवरती जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणले की एव्हिडन्स डज नॉट डेफिनेटिव्हली एस्टॅब्लिश कॉझॅलिटी बट द कन्सिस्टंट असोसिएशन्स रेज कन्सर्न. म्हणजे डेफिनेट कॉझॅलिटी म्हणजे कॉज, की ॲसिटोमिनोफिन घेतल्यानेच मुलांमध्ये ऑटिझम होतं का असं काही नाहीये, परंतु त्यांचं असोसिएशन म्हणजे एकाबरोबर एक एक्झिस्ट आहेत असं मात्र दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गंमत म्हणजे कॉझॅलिटी नाही हे त्यांनी सांगितलं. आणि जे मी मेहमत ऑज मी ज्यांना म्हणलं, ज्यांचं नाव पहिल्यांदा घेतलं, तर ते सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेअर आणि मेडिकेड सर्व्हिसेस
इथे सरकारी विमा जो असतो तो 65 वर्षानंतर मिळतो. मेडिकेड म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांना तो अगोदर मिळू शकतो, त्याला मेडिकेड म्हणतात. 65 वर्षानंतर जे मिळतं ते मेडिकेअर म्हणतात. तर त्याचं अंमलबजावणी करणारं जे खातं आहे तर त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर मेहमद ऑज, त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते बघा. As a physician, I have seen how devastating autism spectrum disorder can be for the children and their families. असं त्यांनी सांगितलं. परंतु यामध्ये सांगताना ते पुढे म्हणले की टायलेनॉल इज द बेस्ट प्रिस्क्रिप्शन किंवा ऍसिटोमिनोफेन इज द बेस्ट ऑप्शन अवेलेबल, असं पुढे ते म्हणले. आता एक लक्षात घ्या, टायलेनॉल किंवा ऍसिटोमिनोफेनला पर्याय काय आहे तर आयब्युप्रोफेन हा एक पर्याय आहे की ज्याने ताप कमी होऊ शकतो, सूज कमी होऊ शकते, अंगदुखी कमी होऊ शकते. परंतु आयब्युप्रोफेनचे दुष्परिणाम ऍसिटोमिनोफेनपेक्षा जास्त आहेत आणि ते वेल डॉक्युमेंटेड आहेत आणि म्हणून लोक ऍसिटोमिनोफेन घ्या असं म्हणतात. तुम्हाला देखील लक्षात असेल कोविडमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की तुम्ही आयब्युप्रोफेन घेऊ नका, तुम्ही पॅरासिटेमॉल घ्या किंवा ऍसिटोमिनोफेन घ्या. पण आता मात्र हे प्रकरण उलट चाललेलं आहे. त्याच्यानंतर ही जी घोषणा ट्रम्प यांनी केली, ह्या घोषणेनंतर अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशन APA ह्या संस्थेने काही आपली मतं प्रदर्शित केली. तर त्यांनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलं, स्प्रेडिंग मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अबाउट वॅक्सिन्स, मेडिकेशन्स अँड द कॉज ऑफ ऑटिझम थ्रेटन्स द हेल्थ ऑफ चिल्ड्रन. AAP प्रेसिडेंट सुझन J. क्रेस्ली MD said Monday. स्प्रेडिंग मिसलिडिंग म्हणजे भरकटवून टाकणारी अशी माहिती पसरवणं. स्प्रेडिंग मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अबाउट वॅक्सिन्स, मेडिकेशन्स अँड द कॉज ऑफ ऑटिझम थ्रेटन्स द हेल्थ ऑफ चिल्ड्रन. हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे असं APAच्या प्रेसिडेंट म्हणतात. आणि हे व्हॅक्सिन बद्दल का बोलले ह्याच्यावरती आपण येणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक स्टेटमेंट, टुडेज व्हाईट हाऊस इव्हेंट ऑन ऑटिझम वॉज फिल्ड विथ डेंजरस क्लेम्स, मिसलिडिंग इन्फॉर्मेशन दॅट सेंड्स कन्फ्युजिंग मेसेज टू पेरेंट्स अँड एक्सपेक्टेड पेरेंट्स अँड डज अ डिससर्व्हिस टू ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअल्स. हे कोणी म्हणलं? सुझान क्रेस्लींनीच परत म्हणलं. वॉज फिल्ड विथ नंबर 1 डेंजरस क्लेम्स, नंबर 2 मिसलिडिंग इन्फॉर्मेशन, number 3 sends confusing messages to parents and expectant mothers, and number 4 does disservice to autistic individuals. हे 4 आक्षेप मुख्यतः अमेरिकन पीडियाट्रिक असोसिएशननी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांवर आणि त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या लोकांसमोर मांडलं. त्याच्यावरती हे अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशनचं असं म्हणणं आहे की इट वॉज फिल्ड विथ डेंजरस क्लेम्स, नंबर 1, नंबर 2 मिसलिडिंग इन्फॉर्मेशन, नंबर 3 सेंड्स कन्फ्युजिंग मेसेजेस टू पेरेंट्स अँड एक्सपेक्टंट पेरेंट्स, आणि नंबर 4 डज अ डिससर्व्हिस टू ऑटिस्टिक चिल्ड्रन. पुढे असं म्हणतात की सजेशन्स दॅट ऍसिटोमिनोफेन use in pregnancy causes autism are not only highly concerning to clinicians but also irresponsible when considering the harmful and confusing message they send to the pregnant patients. स्टीवन फ्लाइशमन या डॉक्टरनी AAPच्या वेबसाईटवरती हे विधान त्यांचं आहे. म्हणजे ह्याच्यातून एक लक्षात मात्र ठेवलं पाहिजे की हे जे काही त्यांनी घोषणा केली ती बाइंडिंग नाहीये, म्हणजे ही फॉलोच करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या डॉक्टरने ते फॉलो केलं नाही तर त्याचं डॉक्टरकीचं लायसन्स जाणारं नाहीये. हे सजेस्टेड अशी ही घोषणा आहे, ते तरी एक बरं. परंतु अशा घोषणा करून उगाच लोकांमध्ये गोंधळ पसरवणं, आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं वैद्यकीय ज्ञान सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांनी डिसइन्फेक्टंट रक्तामध्ये द्यावं ज्याने कोविड बरा होईल असं काहीतरी ते बोललेले होते. असं काहीतरी नाही, असंच बोललेले होते. त्याच्यामुळे त्यांचं वैद्यकीय क्षेत्रामधलं ज्ञान किती आगाध आहे हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. आणि असा माणूस आता ऍसिटोमिनोफेन बद्दल बोलत असेल तर त्याला काय करणार. त्याच्यानंतर ह्याच पत्रकार परिषदेमध्ये ह्या लोकांनी
ऑटिझम लक्षात घ्या, ही पत्रकार परिषद होती ती ऑटिझमवरती होती. मग ऑटिझममध्ये ऍसिटामिनोफेनचा वापर ही एक घटना, एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे व्हॅक्सिनेशन्स जे लहान मुलांना करतात त्याचं रिस्केड्युलिंग आणि व्हॅक्सिन्स कशा प्रकारे मुलांना दिली जातात त्याच्याबद्दल त्यांनी एक घोषणा केली. पण त्याच्यात बरेच मुद्दे आहेत, ते आपण एक असं बघू. आणि हे सगळ्यात भीतीदायक आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर ह्यांनी जे काही काम आतापर्यंत केलेलं आहे आणि पुढचे 3-3.5 वर्ष ते जे काही करणार आहेत त्याचे गंभीर परिणाम अमेरिकन लोकांना भोगायला लागणार आहेत. आणि त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर कामामुळे अनेक येऊ घातलेल्या मुलांचं भवितव्य निश्चितपणे धोक्यात आहे असं मला वाटतं. निश्चितपणे धोक्यात आहे. तर त्यांनी व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात काय केलं ते आपण बघूया. द अनाउन्समेंट रेकमेंडेड फॉलोइंग चेंजेस. त्यांनी फॉलोइंग व्हॅक्सिनेशनच्या संदर्भातलं स्पेस्ड आउट स्केड्यूल. स्पेस्ड आउट स्केड्यूल म्हणजे एकाच वेळेला सगळे व्हॅक्सिन्स द्यायचे नाहीत, तर ती काळाकाळाने द्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे लोअर अँड स्मॉलर डोसेस, म्हणजे डोस कमी करायचा, छोट्या प्रमाणात द्यायचा. तिसरी गोष्ट म्हणजे डिले स्पेसिफिक व्हॅक्सिन्स. स्पेसिफिक काही एक जी व्हॅक्सिन्स आहेत आपण बघू कोणती आहेत ती डिले आता ज्या वयात देतात त्याच्यापेक्षा उशिराने द्यायची असं. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ व्हॅक्सिन्स दिली जातात. MMR हे त्याचं अत्यंत मोठं उदाहरण आहे. जगभर हे दिलं जातं. तर ते सेपरेट करायचं. सेपरेट कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स आहेत ते सेपरेट करायचं. त्याच्यानंतर रिमूव्ह ऍडज्युव्हंट्स. व्हॅक्सिनमध्ये ऍडज्युव्हंट्स नावाचा एक प्रकार असतो की ज्याने रोगप्रतिकारक शक्तीचा रिस्पॉन्स त्याचा प्रतिसाद वाढायला मदत होते. तर ते काढून टाकायचे पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर एक्सपांडेड एक्झम्पशन्स, म्हणजे तुम्हाला जर का व्हॅक्सिन घ्यायचं नसेल तर तुम्हाला कायद्याद्वारे ती परवानगी द्यायची. असे वेगवेगळे उपाय डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी सांगितले. कोणते स्पेस्ड आउट स्केड्यूल, लोअर और स्मॉलर डोसेस, डिले स्पेसिफिक व्हॅक्सिन्स, सेपरेट कॉम्बिनेशन ऑफ व्हॅक्सिन्स, रिमूव्ह ऍडज्युव्हंट्स आणि एक्सपांडेड एक्झम्पशन्स. ही एकंदर 6 प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या. आपण MMR म्हणजे मीझल, मम्स अँड रेब्युला हे अगदी आता सर्वसामान्य व्हॅक्सिन आहे बरं का. आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी टेक्सासमध्ये मीझल्सचा आउटब्रेक झाला होता. मीझल्सची साथ पसरलेली होती आणि त्याच्यात 1 का 2 मुलांचा जीवही गेलेला होता. अमेरिकेमध्ये व्हॅक्सिनेशनला इतका प्रचंड विरोध आहे की तुम्हाला धक्का बसेल की अमेरिकेसारख्या प्रगत देशात व्हॅक्सिनेशन करण्याला विरोध आहे हे ऐकून धक्का बसेल. ही कोणती इस्लामिक कंट्री नाही बरं का, इस्लामिक देश नाही. पाकिस्तानमध्ये पोलिओ व्हॅक्सिनला विरोध होत होता. त्यांनी काहीतरी इस्लामचं नाव घेऊन वगैरे असं केलं होतं. परंतु पाकिस्तान सरकारने ते धुडकावून लावलं आणि व्हॅक्सिनेशनची मोहीम राबवली. अमेरिका ही इस्लामिक कंट्री नाही आणि इस्लामिक कंट्रीमध्ये व्हॅक्सिनेशन करतात, पण अमेरिकेत लोक व्हॅक्सिनेशन करून घेत नाहीत. ही दुर्दैवाची परिस्थिती आज अमेरिकेमध्ये आहे. तर आपण मीझल्स, मम्स अँड रेब्युला, तर ह्या संदर्भात त्यांनी आता काय होतं की 2 डोसेस 12 ते 15 महिन्यामध्ये 1 डोस आणि नंतर 4 ते 6 वर्षामध्ये 1 डोस. त्यांनी प्रपोज चेंज काय, सेपरेट इंटू 3 इंडिव्हिज्युअल शॉट्स. MMRचं व्हॅक्सिन जे आहे की नाही ते 2दा दिलं जातं एकत्र करून. तिन्ही याला मीझल्स, मम्स अँड रुबेला ह्या तिन्ही गोष्टींना एकत्र जे व्हॅक्सिन ते कंबाईन करून दिलं जातं. तर सेपरेट इंटू 3 इंडिव्हिज्युअल शॉट्स अँड गिव्हन ॲट डिफरंट विजिट्स, नॉट कंबाईन्ड. ह्यामध्ये तुम्हाला जर का थोडी बहुत सामान्य जरी बुद्धी असेल ना तरी यामध्ये काय धोके तुम्हाला सांगतो. पहिला सगळ्यात मोठा धोका आहे की हे 2च शॉट आहेत MMRचे सध्या दिले जातात आणि ते एकत्र करून. आता हे 3 शॉट्स वेगवेगळे आणि 2 वेळा द्यायचे असतील तर एकंदर 6 डॉक्टर्सच्या व्हिजिट्स झाल्या. लक्षात घ्या तुम्ही. माणूस
एकदा शॉट घेतला की पुढचा शॉट घ्यायला विसरतो. ही अगदी सहज होणारी घटना आहे. अगदी सहज होणारी घटना आहे. त्याच्यानंतर एखाद्याची आर्थिक परिस्थिती गंडली किंवा आर्थिक संकट आलं तर तो मनुष्य तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे ज्यांचं लो इन्कम आहे किंवा आर्थिक सुस्थिती नाहीये अशा लोकांना 6 वेळा डॉक्टरकडे जाऊन 6 वेळा शॉट्स, प्रत्येक डॉक्टरच्या व्हिजिटला पैसे द्यायलाच लागतात. म्हणजे जे एका व्हिजिटमध्ये काम होणार आहे ते आता 3 व्हिजिट 2 वेळा, म्हणजे 6 वेळा डॉक्टरला पैसे द्यायचे. काही लोकांना हे परवडणारं नसतं आणि इथं फुकट व्हॅक्सिनेशन सरकार करत नाही. मग ह्यातून निष्पन्न काय होणार आहे? ह्यातून निष्पन्न एकच होणार आहे की अनेक मुलं हे त्यांचे डोस जे आहेत ते कमी प्रमाणात देणार आहेत, वेगवेगळ्या वेळेला देणार, हे ते डोस मिस करणार आणि हे डोस मिस केले की हे त्या आजारांना बळी पडणार. म्हणजे हे याच्यासाठी तुम्ही काही डॉक्टर असलं पाहिजे असं नाहीये. याच्यात तुम्ही डॉक्टर असणार, तुम्ही फक्त डोकं लढवलं तरी हे समजू शकेल. पण डोनाल्ड ट्रम्प तेही करायला तयार नाही. त्याच्यानंतर डिफ्थेरिया, टेटनस, डीटॅप जे आहे ते सध्या 5 डोसेस असतात, 2, 4, 6 ह्या 3 महिन्यात, 15 ते 18 महिन्यात एक आणि 4 ते 6 वर्षात एक, असं हे करंट स्केड्यूल आहे. इम्प्लॉयड फॉर स्पेसिंग लाईकली स्प्रेड ओव्हर ॲडिशनल व्हिजिट्स टू अवॉइड मल्टिपल शॉट्स. म्हणजे ह्याच्यातही डिफ्थेरिया, टेटनस आणि पर्टुसिस ह्याचे जे एक शॉट जो काम करेल तोही ते स्प्रेड आउट करणार. म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला मूल होणार असेल तर तुम्ही कल्पना करा की MMR, हे डीटॅप, हे सगळं. त्याच्यानंतर दुसरं आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B, ते 3 ते 4 डोसेस आहेत, तेही त्यांनी सेपरेट करायला सांगितले. म्हणजे हे 3 झाले. त्याच्यानंतर न्यूमोकॉकल कॉन्जुगेट याचे 4 डोसेस आहेत, तेही त्यांनी सध्याच्या काळात तेही सेपरेट करायला सांगितलेले आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4 कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स जे आहेत ते त्यांनी सेपरेट करायला सांगितलेले. आता तुम्हाला जर का गर्भवती असाल तुम्ही किंवा गरोदर असाल तुम्हाला या व्हॅक्सिन्स घेण्यासाठी किती लक्ष द्यायला लागेल याचा तुम्ही विचार करा तुम्ही. आणि कोणते व्हॅक्सिन कशाबरोबर द्यायचे हाही गोंधळ आहे. म्हणजे ह्याच्यातून नक्की होणार आहे काय? तुम्ही अनेक डोस हे विसरून जाणार आहात. मग त्यांचा हाच उद्देश आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. हे सेपरेट करण्यामागे खरा उद्देश हा आहे का की पालकांनी हे विसरून जावं आणि त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशन होऊ नये असा उद्देश आहे का? हा प्रश्न जरूर निर्माण होतो. कारण ह्या लोकांनी सांगितलंय व्हॅक्सिनेशनचा आणि इतर आजारांचा संबंध आहे आणि सगळं जग हे सगळं खोटं आहे, हे सगळं जग मानतं. म्हणजे अमेरिकेतली आरोग्य व्यवस्था कुठे चालली आहे याचा तुम्ही विचार करा. अबकी बार ट्रम्प सरकारचे हे परिणाम आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हिपॅटायटिस B जे आहे त्याचे 3 डोसेस आहेत आणि ते 1 ते 2 महिन्यात आणि 6 ते 18 महिन्यात असे दिले जातात. आता डिले न्यूबॉर्न डोस अंटिल एज 12 असं म्हटलं जातं. त्या संदर्भामध्ये मी एक वाचलं हिपॅटायटिस B च्या संदर्भामध्ये. हिपॅटायटिस B हा शारीरिक द्रव्यांमधून पसरला जाऊ शकतो रोग आणि त्याचा व्हायरस आहे का काय मला माहित नाही, पण ते जे काही आहे ते अंगावरती 7-8 दिवस राहू शकतं. लहान मुलं खेळत असतात, खेळताना जखमा होतात. ह्या जखमेतनं ते जर का गेलं, जे काय आहे ते व्हायरस वगैरे किंवा काय असेल ते जर का गेलं आणि त्यांना डोस 12 वर्षापर्यंत नसेल तर त्यांना हा आजार होणार आणि ते या आजाराचे बळी पडणार. शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून आरोग्यवर्धक अशी काही योजना राबवायची का? म्हणजे ज्या गोष्टींचा आणि आजाराचा काही संबंधच नाही अशा गोष्टी आपल्या देशात पसरवायच्या. हे काय करायचं हा एक मोठा गंभीर प्रश्न अमेरिकेत आहे, परंतु याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. ह्याचे परिणाम 8 ते 10 वर्षानंतर ह्याचे परिणाम दिसतील आणि अनेक अमेरिकन बालकांचा जीव या धोरणामुळे धोक्यात, जे बालकं पुढे जन्माला येणार आहेत त्या बालकांचा जीव धोक्यात आलेला आहे असं मला स्पष्टपणे वाटतं.
त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट केली, ल्युकोवॉरिन नावाचं एक औषध आहे, त्याचं सप्लिमेंट, त्याची एक ठराविक प्रकारचा ऑटिझम जो आहे तो त्याच्यासाठी म्हणून ती सप्लिमेंट घ्यावी, त्याला त्यांनी मान्यता दिली. तर ल्युकोवॉरिन हे काय, हा प्रकार काय, तर ल्युकोवॉरिन इज अ सिंथेटिक फॉर्म ऑफ फोलेट व्हिटॅमिन B9, व्हिटॅमिन क्रिटिकल फॉर DNA सिंथेसिस आणि ब्रेन फंक्शन. ल्युकोवॉरिन हे याची सप्लिमेंट घ्यायला हरकत नाही आणि फास्ट ट्रॅक्ड ड्यू टू एस्टॅब्लिश सेफ्टी अँड इमर्जिंग एव्हिडन्स बायपासिंग फुल फेज 3 ट्रायल्स. म्हणजे लक्षात घ्या, एक FDAची एक अप्रुव्हल प्रोसेस आहे आणि त्याच्यात त्या फेज 3 ट्रायल्स ज्या असतात त्या सर्वात महत्वाच्या असतात, कारण त्या मोठ्या पॉप्युलेशनवरती केल्या जातात. तर यांनी ती बायपास केली आहे फेज 3 ट्रायल, आणि त्यांनी फास्ट ट्रॅक ड्यू टू एस्टॅब्लिश सेफ्टी. बरं का, एस्टॅब्लिश सेफ्टी म्हणजे त्यांचं असं म्हणणं, सेफ्टी, या ल्युकोवॉरिनची सेफ्टी ऑलरेडी एस्टॅब्लिश झाली आहे, याची सुरक्षितता ही सिद्ध अगोदरच झालेली आहे. आणि इमर्जिंग एव्हिडन्स आणि नवीन येणारा जो पुरावा आहे त्याच्यामुळे फेज 3 ट्रायल त्यांना घ्यायचीच नाही आहे आता. विदाउट फेज 3 ट्रायल हेच हे चालू करतायत. आणि मग त्यांनी काय ट्रायल्स, कोणत्या ट्रायल्स घेतल्या, 300 मिलियन ही अमेरिकेची लोकसंख्या आहे, बरं का, 300 मिलियन. आणि यांनी ट्रायल्स कोणत्या घेतल्या, तर 2013 मध्ये एक ट्रायल झाली होती, त्याचा सॅम्पल साईज होता 48 चिल्ड्रन, 48 मुलं. 2017 मध्ये एक ट्रायल झाली होती, त्याचा सॅम्पल साईज होता 48 चिल्ड्रन, 48 मुलं. 2025 मध्ये जवळपास 100 चिल्ड्रन, म्हणजे 100 मुलं. एवढ्याच मुलांवर, म्हणजे 48, 96 आणि 100, 296, म्हणजे 300 ते 400 मुलांवरतीच याची ट्रायल झाली आणि त्याच्यात थोडंसं त्यांना काहीतरी दिसलं. हे खरं तर योग्य भूमिका काय राहिली असती, तर योग्य भूमिका आहे की फेज 3 ट्रायल आपण फास्ट ट्रॅक करू, म्हणजे फेज 3 ट्रायल पटापट करू, हे योग्य ठरलं असतं. पण ही फेज 3 ट्रायल त्यांनी बादच केली आणि डायरेक्टच मान्यता देऊन ठेवली. अशा प्रकारे जर का अमेरिकेचं आरोग्य धोरण जर का ठरणार असेल तर त्याला काही अर्थ नाही, आणि याचे परिणाम येणाऱ्या पिढ्या निश्चितपणे भोगतील, हे दुर्दैव आहे. आणि हे थांबवणं हे शक्य नाहीये, निदान पुढची 3 वर्ष तरी हे शक्य नाहीये. आता पुढचा आपण जो भाग बघणार आहोत तो ट्रम्प यांनी युनायटेड नेशनला संबोधित केलं. घटना घडल्या, ते जे जात होते, तो जो एस्कलेटर होता तो बंद पडला, त्याच्यामुळे ते चिडले. टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्यामुळे ते चिडले, म्हणजे थोडे अपसेट झाले. पण त्यांनी अनेक सवंग विधानं ह्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी केली. मुख्यतः एक लक्षात घेतलं पाहिजे की युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ही जी आहे, तिथे 150हून अधिक देश तिथे येतात आणि त्यांच्यासमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतो. तर आपण काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्याचं काही एक भान असलं पाहिजे. ते भान अजिबात त्यांना राहिलेलं नव्हतं. त्यांनी अमेरिकेचे, त्यांच्या लिडरशिपमुळे अमेरिकेत काय बदल झाले त्याच्याबद्दल त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर इकॉनॉमी म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल ते म्हणले, अंडर माय लिडरशिप एनर्जी कॉस्ट आर गॉन डाऊन, गॅसोलिन प्राइसेस आर गॉन डाऊन, ग्रोसरी प्राइसेस आर डाऊन, मॉर्गेज रेट्स आर डाऊन अँड इन्फ्लेशन हॅज बीन डिफिटेड. बरं का, असे 5-6 अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी दावे केले आणि याचं फॅक्ट चेकिंग अनेक वेबसाईट्सने केलेलं आहे. तर फॅक्ट चेकिंग काय काय म्हणतं ते बघू. बरं, तर द ॲव्हरेज कॉस्ट ऑफ एनर्जी फॉर अ हाऊस होल्ड ऑगस्ट 2025 मध्ये ही $2083 होती. 2024 मध्ये ही कॉस्ट $263 आहे. म्हणजे साधारण ह्या वर्षी $20 जास्ती झाले. आणि ते म्हणले द एनर्जी कॉस्ट आर गोन डाऊन. आणि हे कुठनं, ही बातमी जी आहे किंवा याचा संदर्भ कुठला आहे, $283 ह्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये आणि
$63 मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये. याचा संदर्भ कोणता आहे? तर संदर्भ आहे फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऍट सेंट लुईस. त्याच्यानंतर ग्रोसरी प्राइसेस हॅव गॉन डाऊन असं त्यांनी म्हटलं. तर ह्या संदर्भामध्ये ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सनी असं सांगितलंय, द कॉस्ट ऑफ फूड ऍट होम increased 2.7% फ्रॉम ऑगस्ट 2024 टू ऑगस्ट 2025. मागच्या वर्षीपेक्षा 2.7% ही वाढलेली आहे. अ पाउंड ऑफ ग्राउंड बीफ विच वॉज $5.55 इन जानेवारी वॉज $6.32 इन ऑगस्ट. म्हणजे महागाई कमी झाली आहे हे कोण सांगते यांना? याला आधार काय? मॉर्गेज रेट्स केम डाऊन हे सत्य परिस्थिती आहे. मॉर्गेज रेट्स हे कमी झालेले आहेत जानेवारीपेक्षा, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु एनर्जी कॉस्ट हॅज गॉन अप, फूड कॉस्ट हॅज गॉन अप, हाऊसिंग प्राइसेस आर गॉन अप, आणि सध्याचा इन्फ्लेशनचा रेट आहे साधारण 2.9% असा इन्फ्लेशनचा रेट आहे. फेडरल रिझर्व्हला पाहिजे 2%, म्हणजे त्यांना जो टार्गेट करायचा त्याच्यापेक्षाही अजून जास्ती आहेच. म्हणजे ज्या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प जिंकले निवडणुका मागच्या वर्षी, तो महागाईचा प्रश्न आजही अमेरिकन लोकांना भेडसावतोय. परंतु अशी धादांत खोटी विधानं, आणि तेही UN जनरल असेंब्लीमध्ये अमेरिकेतले इन्फ्लेशन सांगण्याचं काय कारण आहे हे न समजणारं कोड आहे. त्याच्यानंतर त्यांनी वॉर्स, हे सगळ्यांना तुम्हाला आवडेल बरं का, त्यांनी वॉर बद्दल काय सांगितलं ते. नाउ ऑन वॉर्स, in the first 7 months of my administration, we have ended 7 wars. आता त्यांनी असं सांगितलं, I have ended 7 wars. मी 7 युद्ध थांबवलेली आहेत. कोणती 7 युद्ध? कंबोडिया, थायलंड बॉर्डर स्कर्मिशेस. याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या का? विचार करा. कोसोवो सर्बिया टेन्शन्स आर रिझॉल्व्ड. बातम्या तुम्ही ऐकल्या का? विचार करा. द फायटिंग इन सेहेल ही काय, कोण मलाही माहित नाही, कोणतं राष्ट्र आहे का राज्य आहे माहित नाही, हॅज स्टॉप्ड. येमेन पीसफुल डील. सुदान स्टेबल. आणि इथं सगळ्यात गमतीचा भाग आहे जो तुम्हाला आवडेल. इव्हन द ओल्ड इंडिया पाकिस्तान फ्लेअर अप स्कूल डाऊन. ह्या बाबत मात्र त्यांना श्रेय द्यायला हरकत नाही, कारण JD व्हॅन्स यांनी भारताला फोन करून हे युद्ध थांबवलं, ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर त्यांनी युनायटेड नेशनमध्ये युरोपियन कंट्रीज आणि क्लायमेट चेंजेस ह्याबद्दल काही एक क्लेम्स केले, ते आपण बघू बरं का. टू युरोप, वेक अप. युअर कंट्रीज आर गोइंग टू हेल विथ एनर्जी पॉलिसीज दॅट डिस्ट्रॉय युअर इकॉनॉमीज. ही भाषा, युअर कंट्रीज आर गोइंग टू हेल, ही भाषा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वापरावी का, हा विचार करण्याचा भाग आहे. रिन्युएबल एनर्जी, इट्स अ डिझास्टर. विंड मिल्स आर किलिंग बर्ड्स. सोलर पॅनल्स मेड विथ चाइल्ड लेबर फ्रॉम चायना. गो बॅक टू रिअल एनर्जी, ऑइल, गॅस, न्यूक्लिअर. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, क्लीन एनर्जी हे होक्स आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या अज्ञानाचं इतकं ओंगळवणं प्रदर्शन जॉर्ज W. बुश यांनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जे क्लेम्स आहेत, तर हे क्लेम्स असे डिस्ट्रॉय केलेले आहेत. त्यांनी असं म्हणलं तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस डोंट वर्क अँड आर टू एक्सपेन्सिव्ह. तर फॅक्ट चेक तुम्ही पाहिलं तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. In 2024, 80% of global electricity generation growth came from renewable and nuclear sources. More than 90% of the new renewable projects are now cheaper than fossil fuel alternatives, with solar being 41% cheaper on average. त्यांनी दुसरा एक क्लेम केला होता, China does not utilize wind technology and relies on coal and gas. Partly false. Solar and wind accounted for 20% of China's electricity generation. Europe is struggling financially due to its adoption of renewable energy. Fact checkers ने हे statement false. Germany's federal minister stated that 60% of their electricity comes from renewables.
म्हणजे खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर्मनीत 60% ऊर्जा ही रिन्युएबल रिसोर्सेस मधनं. The UN's climate change predictions have not come to fruition. They are exaggerated and that climate change is the greatest con job. हे म्हणजे हे भयंकर वाक्य आहे. हे स्टेटमेंट फॉल्स या कॅटेगरीत मोडतं. आणि मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये तुम्ही आज कोणत्याही शहरांमध्ये जा, कोणत्याही प्रदेशांमध्ये, रिजन्समध्ये जा, वन्स इन अ 1000 year स्टॉर्म हे आता नित्याची झालेली आहेत. वन्स इन अ 1000 year फ्लॅश फ्लड हे आता नित्याचं झालेलं आहे. आणि हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतं, क्लायमेट चेंजमुळे होतं, यात कोणतीही शंका नाही. म्हणजे अमेरिकेत आमच्यासारखे अमेरिकन लोक त्याचे परिणाम भोगतायत. पण यांना म्हणायचंय की द क्लायमेट चेंज इज अ ग्रेटेस्ट कॉन जॉब. रिड्युसिंग कार्बन एमिशन्स कॉस्ट जॉब्स. खोटं. क्लीन एनर्जी जॉब्स ग्रू मोर दॅन 3 times फास्टर दॅन द रेस्ट ऑफ द US इकॉनॉमी in 2024. Europe loses 175,000 people to heat deaths each year because energy is too expensive for air conditioning. Missing context and misleading. Europe's lack of air conditioning is more due to older buildings designed to maintain heat and a historically milder climate. युरोपमध्ये एअर कंडिशनची गरज आतापर्यंत भासत नव्हती, आता भासायला लागली. आणि युरोप हॅज वॉर्न ट्वाइस ॲज फास्ट ॲज द ग्लोबल ॲव्हरेज सिन्स द 1980s. आणि युरोपियन लोकांना क्लायमेट चेंजचे हे जी भीषणता आहे ती त्यांना जाणवते आणि त्याला ते बळी पडतात. पण डोनाल्ड ट्रम्प मात्र म्हणतात क्लायमेट चेंज हे होक्स आहे म्हणून. आता एक लक्षात घ्या, मुख्य मुद्दा असा आहे की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशी वक्तव्य करावीत का, असं बोलावं का. पण ह्याचा ताळमेळ डोनाल्ड ट्रम्प यांना नाही, इथल्या रिपब्लिकन पार्टीला नाही आणि अबकी बार ट्रम्प सरकार असं म्हणणार आहे त्यांच्या भक्तांना देखील नाही. नंतर आपण जो मुद्दा पाहणार आहोत ते अटॅक ऑन आईस फॅसिलिटी इन डॅलस. ICE इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट ही जी संस्था आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेली आहे. आज हे एजंट्स कुठेही जातात, कुठेही म्हणजे कामाच्या ठिकाणी जातात, शाळांमध्ये काही ठिकाणी जात असतील, मला नक्की माहित नाही, परंतु ती भीती मात्र निश्चित आहे. घरातनं बाहेर रस्त्यावरनं चाललेल्या माणसांना ते पकडतात, ते तोंडावरती बुरखे किंवा असं घालून येतात आणि हे अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण ह्या इमिग्रंट फॅमिलीजमध्ये खरोखरीच आहे. म्हणजे जे आता ग्रीन कार्डवरती आहेत आणि जे गोरे नाहीत, लक्षात घ्या ह्याच्यातही वर्णद्वेष हा आहेच. तुम्ही गोरे नसाल, तुम्ही ब्राऊन स्किनचे असाल, म्हणजे आपल्यासारखे भारतीय किंवा हिस्पॅनिक असे असाल, तर त्यांना आज प्रश्न पडतोय. जे लिगली इथे आहेत, ग्रीन कार्डवरती आहेत किंवा जे नागरिक आहेत, त्यांनाही आज असा प्रश्न पडतो की मी माझे कागदपत्र घेऊन गेला पाहिजे, नाहीतर हे आईसचे एजंट्स मला पकडून नेतील. सप्टेंबर 24ला डॅलस मधल्या आईस फॅसिलिटीवरती एका तरुण मुलाने गोळीबार केला आणि त्याला ह्या आईस एजंट्सना ठार मारायचं होतं आणि त्यामध्ये 3 हे इमिग्रंट्स म्हणजे 3 हे स्थलांतरित लोक मारले गेले. वास्तविक आईस एजंट्स जे काही काम करतात ते सरकारच्या सांगण्याप्रमाणे करतात आणि सरकारने सांगितलेल्या ऑर्डर्स फॉलो करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे आईस एजंट्सवरती हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण त्यांना जसे आदेश आहेत त्याप्रमाणे त्यांना काम करायला लागतं. कोणाचीही हत्या करणं हे अत्यंत गंभीर आहे. परंतु या तरुण मुलांनी, त्याचं नाव आहे जॉशिया जॉन, यांनी त्यांची हत्या केली. तिथे गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आईस एजंट्स मारले गेले नाहीत, परंतु दुर्दैवाने 3 इमिग्रंट्स मात्र मारले गेले. असे कोणतेही हिंसाचाराच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यातनं काहीही चांगलं घडत नाही, काहीही चांगलं घडत नाही.
घडतं ते वाईटच घडतं. परंतु अशी ही दुर्दैवाने ही घटना घडली आणि तुमच्या लक्षात आलं असेल हा 6वा भाग आहे. 8 आठवडे झाले साधारण या व्हिडिओ मालिकेला सुरुवात करून. प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला सांगतो की एक मास शूटिंग झालं म्हणून. म्हणजे कल्पना करा अमेरिकन समाज कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो आहे याची कल्पना करा. त्याच्यानंतर एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ, तर त्यांनी साधारण 800 जनरल्सना, म्हणजे 800 इथे जनरल्सच्या देखील श्रेणी आहेत. आपल्या भारतामध्ये जनरल ही फायनल श्रेणी आहे आणि जनरल हा साधारण एकच असतो. इथे 1 स्टार जनरल टू 4 स्टार जनरल, इथे स्टार लावतात 1 2 3 4, तर 1 स्टार जनरल टू 4 स्टार जनरल, ब्रिगेडियर जनरल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या अशा 800 लोकांना या पीट हेग्सेथनी बोलवलंय. कशासाठी बोलवलंय तर 30 सप्टेंबरला तो एक मीटिंग घेणार आहे. ही मीटिंग काय आहे तर या मीटिंगमध्ये हा पीट हेग्सेथ जो आहे संरक्षण मंत्री, तर टू हिअर हिम मेक अ शॉर्ट स्पीच ऑन मिलिटरी स्टँडर्ड्स अँड द वॉरियर इथोस. मिलिटरी स्टँडर्ड्स आणि वॉरियर इथोस वरती हा पीट हेग्सेथ एक प्रवचन देणार आहे 800 लष्करी अधिकाऱ्यांना. आता हा पीट हेग्सेथ जो लष्करी अधिकाऱ्यांना प्रवचन देणार आहे वॉरियर इथोस बद्दल, त्याचं चारित्र्य काय आहे हे आपण एकदा बघूया. 2017 मध्ये सेक्शुअल असॉल्ट क्लेम. A female staffer at a California Republican Women's Conference accused Hegseth of drugging and assaulting her in hotel room. हे याचं चारित्र्य. आणि हा लष्करी अधिकाऱ्यांना वॉरियर इथोस त्याच्यावरती प्रवचन देणार. मल्टिपल अफेअर्स अँड इनफिडेलिटी. रिपोर्ट्स डिटेल ॲटलिस्ट 5 एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. कमाल आहे बघा. कमीत कमी 5 एक्स्ट्रा मॅरिटल, लग्नात असताना त्यांनी 5 वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर संबंध ठेवले. 5 वेळा त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं. हे ह्याचं चरित्र. आणि हा मिलिटरी लीडर्सना वॉरियर इथोस वरती प्रवचन करणार. डोमेस्टिक अब्यूज क्लेम्स. इन जानेवारी 2025 his second wife's sister filed an affidavit alleging Hegseth made Samantha fear, म्हणजे त्याची बायको, her safety through emotional abuse and threats. आणि हा पीट हेग्सेथ मिलिटरी ऑफिसर्सना वॉरियर इथोस बद्दल प्रवचन देणार. कन्सर्न्स फॉर अमेरिका ही एक त्याची नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. 2016 whistleblower report claimed Hegseth was repeatedly intoxicated at events, treating funds as a personal expense account for partying, drinking, and using CVA events opportunities to hook up with women. Staff disgust led to his resignation. स्टाफची डिस्गस्ट, त्यांना जे किळस आली, डिस्गस्ट म्हणजे किळस, त्याच्यामुळे ह्या माणसाला राजीनामा द्यायला लागला. हे ह्याचं चारित्र्य. आणि हा मिलिटरी लीडर्सना वॉरियर इथोस बद्दल प्रवचन देणार. दुसरी गोष्ट क्लासिफाईड लीक. हे आत्ता झालेलं आहे बरं का. मार्च 2025 येमेन स्ट्राईक. shared details of Houthi air strikes in a Signal group chat that accidentally included journalists. Signal नावाचं एक व्हॉट्सअप सारखंच ग्रुप चॅटचं एक ऍप आहे. त्याच्यामध्ये ह्या माणसांनी हुथी रेबल्स वरती अमेरिकेने जो हल्ला केला त्याची माहिती सिग्नल नावाच्या ऍपमध्ये शेअर केली. आणि तिथे एक जर्नलिस्ट होता. आणि सेपरेटली हे एकच झालं. आता ह्याची पुढची कमाल बघा या हेग्सेथची. सेपरेटली टेक्स्टेड प्लॅन्स टू हिज वाईफ, ब्रदर अँड लॉयर. स्वतःच्या बायकोला, भावाला हे वॉर प्लॅन्स त्यांनी पाठवून दिले हे पीट हेग्सेथनी. आणि हा 800 लष्करी अधिकाऱ्यांना वॉरियर इथोस वरती प्रवचन देणार. ह्याचं चारित्र्य काय या माणसाचं, ह्याचं वागणं काय. आणि हा प्रवचन त्यांना सांगणार की वॉरियर इथोस काय असतात. 800 जनरल्स आहेत. आता एक लक्षात घ्या, कोणतीही एखादी मोठी कंपनी जरी असेल तरी त्यांचे सगळे ऑफिसर्स एकत्र एका ठिकाणी जमत नाहीत, कारण ते सुरक्षिततेच्या दृष्टीने भयंकर आहे. 800 लष्करी अधिकारी वेगवेगळ्या भागातून इथे येणार आहेत. म्हणजे कुठनं येणार आहेत. साऊथ पॅसिफिक
नंतर अरेबियन सी, इथं इथं म्हणजे जगभरात जिथं जिथं हे अधिकारी आणि फ्लॅग ऑफिसर्स आहेत ते इथे येणार आहेत. असं एकत्र जमणं हे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, अमेरिकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे का? आज 800 जनरल्स इथे एकत्र आले आणि तिथं काही झालं, दुसऱ्या ठिकाणी काही झालं तर डिसिजन्स कसे घेणार, काय घेणार? याची काही कल्पना आहे का या पीट हेग्सेथला? आणि हा कोण होता? हा फॉक्स न्यूज वरती बडबड करायचा पीट हेग्सेथ. ह्याचे अजून भरपूर प्रकार आहेत, ते आत्ता सांगत नाही. आपण एक वेगळा व्हिडिओ त्याच्यावरती करू. आणि यानंतर शेवटचा पण अत्यंत महत्वाचा भाग या आठवड्यातला तो म्हणजे गव्हर्नमेंट शटडाऊन. अमेरिकन सरकार हे पेचेक टू पेचेक राहतं बरं का. म्हणजे इथे एक टर्म आहे पेचेक टू पेचेक. म्हणजे दुसरा पेचेक आला, नवीन पेचेक आला नाही तर मी माझा खर्च करू शकत नाही. दुर्दैवाने अशी परिस्थिती काही अमेरिकन लोकांची आहे की त्यांना पेचेक टू पेचेक राहावं लागतं. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे, परंतु ही परिस्थिती आहे. आणि अमेरिकन सरकार मात्र असंच वागतं. तर अमेरिकन सरकारकडे 30 सप्टेंबर पर्यंत पैसे खर्च करण्याची मुभा आहे. पण 30 सप्टेंबर नंतर 1 ऑक्टोबरला पैसे काय खर्च करायचे, कसे खर्च करायचे याची त्यांच्याकडे काही परवानगी नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट शटडाऊन होऊ शकतं. आता हे गव्हर्नमेंट शटडाऊन जर का अवॉइड करायचं असेल, ते जर का थांबवायचं असेल तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये त्याला 218 मतं लागतात. रिपब्लिकन्सकडे 219 मतं आहेत, त्याच्यामुळे तिथं प्रश्न नाही. परंतु सिनेटमध्ये 60 मतं लागतात. रिपब्लिकन्सकडे 53 मतं आहेत आणि डेमोक्रॅट्सनी हे जे बिल आहे ते थांबवलंय. आणि डेमोक्रॅट्सची प्रमुख मागणी जी आहे, एक बिग ब्युटिफुल बिल नावाचा प्रकार ह्या देशात घडला ट्रम्पच्या कारकिर्दीत. तर तिथे मेडिकेड आणि हेल्थ प्रोग्रामचे जे रोलबॅक्स होत, म्हणजे ते जे गोष्टी काढून टाकल्या होत्या ते पुनर्प्रस्थापित केलं जावं अशी डेमोक्रॅट्सची मागणी आहे. आणि परमनंट सबसिडीज फॉर अफोर्डेबल केअर ऍक्ट, हेल्थ प्लॅन्स म्हणजे ओबामा केअर ज्याला म्हणतो, जी अमेरिकन हेल्थ केअरमध्ये ओबामांनी जी क्रांती घडवली, तर त्याच्यामध्ये हेल्थ केअरला आपलं हेल्थ प्लॅन्सला सबसिडी द्यायला पाहिजे असं डेमोक्रॅट्सचं मागणं आहे. आणि हे डेमोक्रॅट्स आत्ता तरी दे आर होल्डिंग देअर लाईन्स असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्यात वाईट भाग असा आहे की दोघांकडूनही काही निगोसिएशन्स होत नाहीयेत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी धमकी दिली आहे की जर का गव्हर्नमेंट बंद पडलं, खर्चाला पैसे नसतील तर ते परमनंटली जॉब्स एलिमिनेट करतील. त्यामुळे हे पुढचे 2-3 दिवस, सोमवार मंगळवार हे अतिशय महत्वाचे आहेत. कारण मला वाटतं बुधवारी 1 तारीख आहे ऑक्टोबर, त्यामुळे सोमवार मंगळवार मध्ये काय होतं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे अमेरिकेतला हा आठवडा संपन्न झाला. H1Bच्या संदर्भात देखील काही बातम्या पुढे आल्या, त्याबद्दल मी आता बोलणार नाही कारण चित्र अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. ते चित्र पुरेसं स्पष्ट झालं की त्या संदर्भामध्ये मी बोलेन. मी सांगितलं त्याप्रमाणे जे कोणी H1Bच्या संदर्भात माहिती घेऊ इच्छितात त्यांनी मूर्ती.com या वेबसाईटवरती जावं, त्यांच्या न्यूजलेटरला सबस्क्राईब करावं. मूर्ती.comचा माझा काही संबंध नाही. मी या कार्यक्रमासाठी कोणाकडनं पैसे घेत नाही, कोणी स्पॉन्सर करत नाही, पण ती एक चांगली वेबसाईट आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या संपर्कात राहावं असं मला वाटतं. आणि नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सांगता एका कवितेने करतो. ही जी कविता आहे ते सिनेगीत म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे. आरती प्रभू यांचं हे काव्य आहे. सिनेगीत देखील आहे. सामना या सिनेमामध्ये हे गीत होतं आणि हे मला फार आवडतं. कधी कधी अनेक वेळेला असं वाटतं की आपण जे काही करतो त्या गीताचा आणि याचा बऱ्यापैकी संबंध आहे. आपण ते काव्यच आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून, जगतात येथे कोणी मनात कुजून,
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्म्यांना हेच वाटत असेल. दीप सारे जाती येथे विरून विझून, दीप सारे जाती येथे विरून विझून, वृक्ष जाती अंधारात गोठून झिडून. पुढची ओळ फार छान आहे. जीवनाशी घैती पैजा घोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. शेवटचं कडवं अप्रतिम आहे. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाळणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोणी हाळी त्याचा पडे बळी आधी, देई कोणी हाळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. अनेक वेळेला सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय गोष्टींमध्ये काम करणारे निस्पृह राजकीय कार्यकर्ते असतील, असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. त्यांना असं वाटण्याची शक्यता आहे, हेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त उकून, हे वाटण्याची शक्यता आहे. आणि हे वाटलं तर चुकीचं नाही. परंतु त्यावर मला एवढंच सांगावं असं वाटतं की ज्याप्रमाणे मास्टर दरवेळेला विचारत होते, मारुती कांबळेचं काय झालं, मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न फार महत्वाचा. आणि मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न प्रत्येकाने विचारलाच पाहिजे. विनोबा असा च बाजूला काढून ठेवायचं. असं मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न एक सामान्य नागरिकाने विचारलाच पाहिजे. आपण दरवेळेला अशा कविता ऐकत जाऊ, वाचत जाऊ. आणि ह्या कवितेच्या वाचनानंतर या कार्यक्रमाची आपण संपन्नता करणार आहोत. आणि दरवेळेला या कार्यक्रमामध्ये आपण सांगतो, या कार्यक्रमाची टॅगलाईन अशी, द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. सत्य हे नेहमी उगमापाशीच असतं. नमस्कार.